नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 ऑगस्ट 2024 ते 1 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात कुठल्याही घरातील सदस्य किंवा आपल्या कोणी मित्राच्या पुढे आपल्या भावनांना व्यक्त करण्यापासून सावध राहा, अथवा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या भावनांना आपल्यापर्यंतच ठेवा. हेच तुमच्यासाठी उत्तम राहील. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची इच्छा ठेवता, तर तुम्हाला यावेळी कठीण मेहनत करावी लागेल, कारण तुम्हाला यावेळी आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळण्याचे योग दिसत आहेत. उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या मार्गात काही लहान मोठ्या बाधा उत्पन्न तर नक्कीच होतील, परंतु तुमची मेहनत ही नक्कीच रंग देईल आणि तुम्ही त्यांच्यावर सर्व समस्यांचे समाधान शोधण्यात यशस्वी राहाल. मेष राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असतील. अशात कार्यस्थळी कामाचा दबाव वाढण्यासोबतच तुम्हाला या सप्ताहात मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. यामुळे तुमची चिडचिड वाढेल. लोकांना आपणाकडून काय हवे आहे हे देखील आपल्याला चांगले माहीत आहे, परंतु असे असूनही आपल्याला प्रत्येकासाठी बिनाकारचा खर्च करण्याची गरज नाही. जरी आपली इच्छा नसली तरीही या आठवड्यात आपल्याला आपली सवय सुधारताना आपला खर्च खूप वाढविणे टाळले पाहिजे. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. वृषभ राशी. या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्रात इतरांशी बोलताना काळजीपूर्वक आपले शब्द निवडण्याची सूचना आहे, कारण गुरुग्रह तुमच्या राशीच्या 1ल्या भावात स्थित असेल. म्हणून कोणालाही काहीही बोलू नका, ज्याचा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होईल. विशेष रूपात या सप्ताहाची वेळ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण यावेळी त्यांना कुठल्या अशा विदेशी कॉलेजमध्ये दाखला प्राप्त होऊ शकतो, यासाठी ते पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होते. या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा. खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा, अथवा काही शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे. राहू ग्रहाच्या तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात जर तुम्ही विदेशी व्यापार करता, तर तुम्हाला बरेच नवीन स्रोतांनी जोडण्याची आणि त्यापासून आर्थिक लाभ घेण्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला योग्य रणनीती आत्मसात करण्याची गरज असेल. तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकता, ज्यामुळे तुमच्या मान सन्मानात अत्याधिक वृद्धी होईल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यातही उत्साहाने हिस्सा घेताना दिसाल. उपाय: मंगळवारी मंगळ ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी. नोकरी पेशा संबंधित असलेल्या लोकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, कारण बृहस्पती ग्रह तुमच्या राशीच्या 12व्या भावात उपस्थित असेल. कारण
ही शक्यता आहे की आपल्यास इच्छित नसले तरीही आपण अशी चूक कराल ज्यामुळे आपल्या वरिष्ठांचे बोलणे ऐकायला लागू शकते. या सप्ताहात तुमच्या राशीतील अधिकतर विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम अंकाची प्राप्ती मिळू शकेल. यामुळे त्यांचा दिवस बनेल. सोबतच घर, कुटुंबात आणि समाजातही त्यांची प्रशंसा होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहणार आहे. खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील. यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वास्थ्य मिळवाल. तथापि या काळात मस्ती आणि पार्टीच्या वेळी तुम्हाला दारूचे सेवन करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा आरोग्य खराब होऊ शकते. तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात राहू देव स्थित असण्याच्या कारणाने तुमच्याद्वारे धनबचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यशप्राप्ती होईल. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 41 वेळा जप करा. कर्क राशी: व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी हा सप्ताहभरात चांगला नफा प्राप्त होऊ शकतो. कारण यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणि प्रसारासाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना अनावश्यक यात्रा करावी लागेल. यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ मिळणार नाही. अशात जितके शक्य असेल विनाकारण यात्रा करणे टाळा. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकाल. अशात आपली ऊर्जा या सप्ताहात बऱ्याच कामावर लागण्याच्या ऐवजी फक्त त्यांच्या कामात लावा जे गरजेचे आहे. या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असतील. कारण शंका आहे की तुम्हाला कारण नसताना अधिक खर्च करावा लागेल. यामुळे तुम्हाला भविष्यात बऱ्याच प्रकारच्या आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. उपाय: नियमित ओम मंदाय नमःचा 44 वेळा जप करा. सिंह राशी: तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनी सोबत जोडण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या आठवड्यात ज्यांना आपण आतापर्यंत अयोग्य मानत आहात अशा सर्वांसमोर आपण कठोर परिश्रम घेऊन एक चांगले उदाहरण उभे करण्यास सक्षम असाल. यानंतर आपणास अभ्यासू विद्यार्थी म्हणून गणले जाईल ज्यांचे प्रत्येक जण कौतुक करेल. तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात गुरु ग्रह स्थित असेल आणि अशात हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे. बृहस्पती महाराज तुमच्या राशीच्या 10व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहे तर कुणी मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारी केंद्रित संघटित प्रकारे कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला कराल. याच्या मदतीने
तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन देण्यातही यशस्वी असाल. उपाय: नियमित ओम भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्यावरच नाराजी राहील, कारण तुम्हाला असे वाटेल की आपल्या कुटुंबातील गोष्टीमुळे तुम्ही आपल्या शर्यतीवर आपले जीवन व्यतीत करू शकत नाही. अशात या गोष्टीला घेऊन तुमचा स्वभाव घरातील सदस्यांच्या प्रतीही थोडा विचलित असेल. करिअर राशी, भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याचीही शक्यता आहे. शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात उपस्थित असतील. अशात आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे बरेच पैसे शिक्षण सामग्रीवर खर्च करावे लागतील. या सप्ताहात नकारात्मकतेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका आणि स्वतःला जितके शक्य असेल तितके ताजे ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम द्या. यामुळे तुम्ही न फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल, तर तुमच्या आरोग्याच्या सोबत तुमच्या कार्यक्षमतेमध्येही सुधार होताना दिसेल. यामुळे तुम्ही बरेच निर्णय घेण्यात सक्षम असाल. या सप्ताहात व्यापाऱ्यांना धनसंबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची गरज असेल, कारण ज्याप्रमाणे तुम्हाला धनलाभाची अपेक्षा होती, तुम्हाला एक छोटासा निष्काळजीपणा हानी देऊ शकतो. म्हणून सावधान रहा आणि देवाणघेवाणच्या वेळी प्रत्येक कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.